देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं। गृह, अर्थ, नगरविकास खाती अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांकडेच राहिली, पण इतर मंत्र्यांना खातेवाटप करताना मात्र बरेच बदल झालेत। अनेक नव्या चेहऱ्यांना हेवीवेट खात्यांची लॉटरी लागली आहे, तर आधी वजनदार खाती सांभाळणाऱ्या जुन्या नेत्यांना कमी महत्त्वाच्या खात्यांवर समाधान मानावं लागलंय। फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये वजनदार खाती कुणाकुणाला मिळाली आहेत, पाहूयात या संदर्भातला आणखी एक रिपोर्ट। फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे। खाते वाटपातही नव्या मंत्र्यांचाच दबदबा दिसून येतोय। अत्यंत महत्त्वाची आणि हेवी वेट खाती या नव्या मंत्र्यांच्याच वाट्याला गेली आहेत। 2014 साली फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री होते, पण 2019ला त्यांचं विधानसभेचं तिकीटच कापण्यात आलं। त्यानंतर कोणतीही नाराजी न दाखवता बावनकुळेंनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली। पक्षावरची निष्ठा आणि सबुरी यांचं फळ बावनकुळेंना मिळालंय। फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये बावनकुळे थेट महसूल मंत्री झाले। माननीय मुख्यमंत्री यांनी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे। म्हणजे जनतेला घरी बसून त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट त्याला ऑनलाईन काढता येतील। तहसील कार्यालयातल्या, तलाठी कार्यालयातल्या फेरफाट्या ह्या जनतेला होणार नाही आणि लवकरच एक आमूलाग्र बदल आणि जो देशामधल्या इतर राज्यांनी काय काय कुठे कुठे पूर्व उदाहरण आहेत हे मी त्या ठिकाणी प्रामुख्याने बघणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर रिलीफ या महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल। महसुली खात्यामध्ये या ठिकाणी महसुली खात्यामुळे कुणाला त्रास होतो आहे हे काही मी बघू शकणार नाही। निश्चितपणे यातनं तुम्हाला काहीतरी बदल झालेला दिसेल, एक सकारात्मक बदल झालेले दिसतील। साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी मिळाली। सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं, तर नरहरी झिरवाळांना अन्न आणि औषध प्रशासन खातं मिळालंय। मला तर मनापासूनचा आनंद आहे। वास्तविक मला कृषी मंत्री हे फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठं काम आहे। कुठलीही जबाबदारी दिली असती तर मी ते पार पाडण्यासाठी समर्थ होतो। त्यामुळे आता कृषी मंत्री पदाची जबाबदारी ही खूप मोठी आहे, कारण वारंवार वातावरणामध्ये होणारे बदल, वारंवार शेतीमालाला खालीवर होणारे भाव आणि विजेचे प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांमधून शेतकऱ्यांना या ठिकाणी सुविधा निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान माझ्यासमोर आहे। पण मला खात्री आणि विश्वास आहे यातून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि चांगलं काम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभं करेल। मला कुठलाही खातं दिला तरी चाललं असतं, मला समुद्राच्या लाटा मोजायला लावला तरी चाललं असतं, म्हणून मला काय खातं काय फार माझी चुकवणं मोठी गोष्ट नाही आहे। कोणत्याही खात्याला न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे, मी ती देईन। फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये सर्वात मोठी लॉटरी लागली आहे ती जयकुमार गोरे, बाबासाहेब पाटील आणि प्रकाश आबिटकर यांची। ग्रामीण भागाशी सर्वाधिक संबंध येणारं ग्रामविकास खातं जयकुमार गोरेंना मिळालंय। बाबासाहेब पाटलांना सहकार, तर प्रकाश आबिटकर यांना आरोग्य खातं मिळालंय। साईबाबांच्या आशीर्वादानं राज्याची सेवा करायची संधी मिळालेली आहे आणि ग्रामविकासासारखं महत्त्वाचं खातं आज भारतीय जनता पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी साईबाबांनी ताकद शक्ती द्यावी अशा पद्धतीची विनंती साईबाबाच्या चरणी केलेली आहे आणि आता राज्याचं ग्रामविकास खातं ताकदीनं चालवावं अशा पद्धतीचं चालवण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना साईबाबाच्या चरणी केली आणि साईबाबा नक्की ते बळ ताकद देतील। जनतेचा आशीर्वाद तर सोबत आहेतच। या राज्यामध्ये सहकारी चळवळ आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करून सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम करायचं। आपल्याला सहकारी चळवळीमध्येच आज आपलं राज्य प्रगती पथावर आहे। आपल्या राज्यापेक्षा इतर राज्यामध्ये खनिज संपत्ती जरी भरपूर असली तर या राज्यातल्या प्रमुख लोकांनी ही चळवळ राबवल्यामुळे इथल्या शासना एवढ्याच लोकांना या चळवळीमध्ये नोकरीचं काम भेटतंय। म्हणून या चळवळीमध्ये ज्या काही उणिवा आहेत त्या उणिवा कशा कमी करता येईल, लोकांना या सहकारी चळवळ विश्वास संपादन कसं करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने जे काही खाते वाटप केले त्या खाते वाटपामध्ये
माझ्यावरती आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे आरोग्याच्या कामामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने झोकून देऊन काम करणारे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांच्याच आदर्शावरती त्यांच्याच विचारावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं या आरोग्य विभागाला अतिशय सक्षम करणं, 12.5 कोटी जनतेला सुद्धा या आरोग्याच्या सर्व सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणं आणि त्या माध्यमातून देशात सर्वाधिक उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम आरोग्य विभागाचं महाराष्ट्राचं असावं यासाठी सुद्धा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. फडणवीसांनी नव्या चेहऱ्यांना संधी देताना जबाबदारीही मोठी दिली आहे. ही जबाबदारी पार पाडताना या नेत्यांचा कस लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.